अंबरनाथ शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यावर पोलिसांनी जोरदार प्रहार करत 1.25 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. अवघ्या 19 वर्षीय तरुणाच्या ताब्यातून तब्बल 5 किलो 300 ग्राम अंमली पदार्थ सापडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी हर्षल पटेल वय 19 वर्ष याच्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांनाही 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षल पटेल हा मूळचा गुजरात राज्यातील असून तो अंबरनाथ पश्चिमेतील चिंचपाडा परिसरात मोहन नॅनो सोसायटीमध्ये सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी राहण्यासाठी आला होता. अल्पावधीतच या परिसरात त्याने अंमली पदार्थांचा साठा करून मोठा ड्रग्ज व्यवहार सुरू केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. तर दुसरा आरोपी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान तपास पथकातील पोलीस कर्मचारी चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत या ड्रग्ज व्यवहाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पोलिसांनी विशेष पथक तयार करून सापळा रचला. योग्य वेळी छापा टाकत पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. या कारवाईत 5 किलो 300 ग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. अंबरनाथ शहरात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः तरुणांना या घातक व्यसनाच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून या अंमली पदार्थांच्या मागे आणखी कोणते मोठे रॅकेट आहे का याचा शोध घेतला जातोय. या ड्रग्ज साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हा साठा अंबरनाथमध्ये कोणाकडे आणि कशासाठी आणला गेला होता याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. शहरात अंमली पदार्थांचा फैलाव रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढे सुरू राहतील असा इशाराही पोलिसांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, अंबरनाथ. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये PSI काळदाते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला घेऊन येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे. यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे. यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. यामध्ये ओपोनी श्री सय्यद आणि त्यांचा तपास पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. ह्याची इंटरनॅशनल मार्केटमधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वपुनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे. यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे. तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे. आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे. अशा दोघांना आपण अटक केलेली आहे. आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे. यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करू. या अगोदर या दोन्ही आरोपींवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि त्यांचं पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता हा पहिलाच गुन्हा त्यांच्या नावावरती दाखल झालेला आहे.